मंडळी, मे महिन्यामध्ये सुरू होतोय अधिक मास, ज्याला मलमास, पुरुषोत्तम मास किंवा धोंड्याचा महिना म्हटलं जातं. आणि या महिन्यामध्ये विवाह, मौंजी बंधन, गृहप्रवेश, बारसं यासारखी मंगल कार्य केली जात नाहीत. पण मग हा जो अधिक मास आहे तो नक्की किती तारखेला सुरू होतोय आणि किती तारखेपर्यंत असणार आहे, कोणती कार्य या महिन्यात केलेली चालतात आणि कोणती कार्य केलेली चालत नाही, याबद्दल जरा सविस्तर जाणून घेऊ. हिंदू पंचांगानुसार 2026 हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मराठी महिन्यांप्रमाणे बघायला गेलं तर ज्येष्ठ महिना हा अधिक आलेला आहे. म्हणजे यंदा 2 ज्येष्ठ महिने आलेले आहेत असं आपण म्हणू शकतो. कारण यावर्षी आलेला आहे अधिक मास. अधिक मासालाच मलमास किंवा पुरुषोत्तम मास म्हणतात किंवा बोलीभाषेमध्ये आपण दोंड्याचा महिना म्हणतो. हा काळ धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यामध्ये मी सुरुवातीला म्हटलं तसं लग्न किंवा मुंज, गृहप्रवेश, बारसं यासारखी कुठलीही मंगल कार्य केली जात नाही. पण मग या महिन्यात काय करावं? पूजापाठ, व्रतवैकल्य, जप, तप, दानधर्म यासाठी हा काळ अत्यंत शुभ मानला जातो. भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा या महिन्यात केली जाते आणि भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी हा काळ सर्वोत्तम काळ आहे. पण हा महिना नक्की कधी सुरू होतो आहे? तर यंदा हा महिना सुरू होतो आहे 17 मे 2026 रोजी आणि हा महिना संपणार आहे 15 जून 2026 रोजी. म्हणजे 17 मे पासून ते 15 जूनपर्यंत हा अधिक मास असणार आहे. त्यामुळे आपलं जे मराठी वर्ष आहे ते यंदा 12 महिन्यांचं नसून 13 महिन्यांचं आहे. पण हा अधिक मास जो आहे किंवा धोंड्याचा महिना जो आहे तो एवढा विशेष का असतो? कारण या महिन्यामध्ये या कालावधीत सूर्यदेव कोणत्याही नवीन राशीत प्रवेश करत नाही, ते एका जागीच असतात. या अधिक मासामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टींनी दान, जप, तप केलं जातं. जसं अनेक जण 33 मेहुण जेवायला घालतात किंवा अनेक जण मंजूळ वाती करून या महिन्यामध्ये भगवान श्री हरिविष्णूंसमोर पेटवतात. भगवान श्री हरिविष्णूंची पूजा या महिन्यामध्ये विशेष मानली जाते. सुरुवातीला म्हटलं तसं कुठलंही मंगल कार्य या महिन्यात करत नाही. पण तुम्हाला देवाच्या पूजेसंदर्भात कुठलंही कार्य करायचं असेल, दान, जप, तप, तर ते तुम्ही या महिन्यात करू शकता. गोमातेची सेवा करणं खास करून या महिन्यात पुण्यकारक मानलं जातं. अधिक मासामध्ये रामायण, भगवद्गीता अशा धार्मिक ग्रंथांचं पठण करणं किंवा दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. पण तरीसुद्धा आपल्या मनात एक बेसिक प्रश्न येतो की हा अधिक मास का येतो बाबा? तर सूर्यपंचांगाच्या तुलनेत चंद्रपंचांगाची कालमर्यादा कमी असते. चंद्रपंचांग 354 दिवसांचे असते तर सूर्यपंचांग 365 दिवसांचे असते. त्यामुळे दरवर्षी दोघांमध्ये सुमारे 11 दिवसांचा फरक निर्माण होतो. ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार दर 32 महिने आणि 16 दिवसांनी हा फरक जवळपास 1 महिन्या एवढा होतो. आणि हा वेळेचा ताळमेळ साधण्यासाठी सूर्यपंचांग आणि चंद्रपंचांगाचा हा ताळमेळ साधण्यासाठी म्हणून पंचांगामध्ये एक